नमस्कार. गेल्या शतकात 3 महान गायकांनी रसिकांना आपल्या गायकीने लुब्ध केलं आणि रसिकांनी त्यांना गंधर्व ही पदवी बहाल केली. बालगंधर्व, छोटा गंधर्व आणि कुमार गंधर्व या 3 गंधर्वांच्या गायकीने 20वे शतक उजळून निघालं. आजही या तिघांच्या गायकीच्या पाऊलखुणा आपल्याला अगदी ठिकठिकाणी दिसतात. यामध्ये स्वरराज पंडित छोटा गंधर्व हे घराणेदार, व्यासंगी, चतुरस्त्र गायक, संगीतकार, संगीत रंगभूमीवरचे श्रेष्ठ गायक, नट आणि सार्थ बंदिशी रचणारे वाग्गेयकार. सौदागर नागनाथ गोरे म्हणजेच स्वरराज छोटा गंधर्व आप्तस्वकीयांमध्ये दादा या नावाने सुपरिचित होते. 10 मार्च 1918 हा त्यांचा जन्मदिवस. परमेश्वरांनी त्यांना 2 देणग्या जन्मतःच दिल्या होत्या. एक म्हणजे गोड गळा आणि दुसरं म्हणजे तल्लख बुद्धी. त्यांच्या संगीत कारकिर्दीचे एकूण 4 टप्पे पडतात. बालमोहन नाटक कंपनी, त्यांनी स्वतः स्थापन केलेली कला विकास संस्था, नाईट्सवर केलेली कामं आणि स्वतःच्या मालकीची छोटा गंधर्व कन्सर्न्स. यातल्या प्रत्येक टप्प्यातलं काम आपण ज्येष्ठ गायिका शैला दातार यांच्यासह उदाहरणाने पाहणार आहोत. नमस्कार शैला. दामूअण्णा जोशी यांनी 1928 साली स्थापन केलेल्या बालमोहन नाटक कंपनीतनं छोटा गंधर्व यांचा संगीत रंगभूमीवर प्रवेश झाला. या बालमोहन नाटक कंपनीने अनेक नाटकं सादर केली. त्यापैकी एक म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे लिखित साष्टांग नमस्कार हे नाटक. या नाटकातल्या पदरचनांना देवगंधर्व पंडित भास्कर बुवा बखले यांचे शिष्य नरहर बुवा पाटणकर यांनी चाली लावल्या होत्या. त्याशिवाय काही गाजलेल्या पदांच्या चालींचाही त्यामध्ये समावेश होता. त्यात उल्लेख करण्याजोगं पद म्हणजे देवी नाटकातलं गिरिजाबाई केळेकर यांनी गायलेलं एक मोहन, माझा मोहनलाल हे पद. तर शैलाताई, या पदाविषयी अनेक त्याच्या पुढे कथा आहेत आणि त्यातनं अनेक गाणी पुढे पण आलेली आहेत. तर त्याविषयी थोडं सांगा ना. गिरिजाबाई केळेकर ह्या फार मोठ्या गायिका होत्या आणि त्यांचं गाणं स्वरराजाने ऐकलं होतं. आणि तेव्हा ही चाल जेव्हा नरहर पाटणकरांनी नाटकात आणली, माझा मोहनलाल, ती मी तुम्हाला चाल आधी म्हणून दाखवते. शिणगार तू दिलदार प्रेमाचा शिणगार, तू दिलदार तू दिलदार प्रेमाचा शिणगार, माझा मोहनलाल, माझा मोहनलाल, माझा मोहनलाल, माझा मोहनलाल, तू दिलदार प्रेमाचा शिणगार, माझा मोहनलाल, माझा मोहनलाल. तुझ वीण विरस असे, तुझ वीण विरस असे, रसिका सार सुखाचे लग बगये, सार सुखाचे लग बगये, राजस राज प्रेमाधार दया, राजस राज प्रेमाधार दया, माझा मोहन
चाल नरळपण नाटकात आणली ते त्रिपुरीसाठी. त्रिपुरीची भूमिका तेव्हा स्वरराज करायचे. ते पद असं होतं की उरी खोल गेली वा तलवार मारी दैव कुठार. की उरी खोल गेली वा तलवार, की उरी खोल गेली वा तलवार, मारी दैव कुठार, मारी दैव कुठार, मारी दैव कुठार. ही चाल त्रिपुरीने इतकी गाजवली की दादांचं गाणं लोकांना अगदी आकर्षणाचा विषय ठरला. स्वतः दादांच्या मनात पण ही चाल इतकी पक्की रुजली की त्यांनी पुढच्या काळात हे जगपाल दीनानाथ दयाल हे जे पद ते नेहमी गात हिंदी भजन, त्यालाही त्यांनी चाल लावली आणि तीही लोकांपर्यंत खूप पोहोचली. हे जगपाल दीनानाथ दयाल, आवो मोहनलाल, आवो मोहनलाल, आवो मोहनलाल. हे जगपाल दीनानाथ दयाल, आवो मोहनलाल. तुम बिन तरसत है, तुम बिन तरसत है, अखियाँ शाम हमारी. तरस दिखावो, तरस तरस मिटावो भक्तन पाल. भक्तन पाल दीनानाथ दयाल, भक्तन पाल दीनानाथ दयाल, आवो मोहनलाल, आवो मोहनलाल, आवो मोहनलाल, आवो मोहनलाल, आवो मोहनलाल, मोहनलाल, मोहनलाल. आणि मग ह्याचीच पुढे आवृत्ती लोकांसमोर आली. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, तेही आम्हा खूप गाजलं ते पद. आमच्यासारख्या सगळ्या रसिकांना ते एकच गाणं हो, खरं तर हो, माहिती हो. आहे, कारण छोट्या गंधर्वांचं हे अत्यंत लोकप्रिय असं. त्याचं मूळ इकडे इकडे देवी नाटकाकडे जातं. अशा अनेक गोष्टी शैलाताई हो. तुम्हाला माहिती आहेत आणि हो. मला वाटतं याच्यातनं वेळोवेळी तुम्ही अशा अजून गोष्टी आम्हाला पुढे सांगणार आहात. 1943 सालापर्यंत छोटा गंधर्व बालमोहन नाटक मंडळीमध्ये होते. मग पुढे त्यांनी कला विकास नाटक मंडळीची स्थापना केली. या कंपनीचं देव माणूस नाटक आणि त्यातली पदं अत्यंत गाजली. काव्य आणि संगीत स्वतः स्वरराज छोटा गंधर्व यांनीच केलेलं होतं. तर देव माणूस या गाजलेल्या नाट्यपदांबद्दल तुम्ही मला वाटतं शैलाताई छोट्या गंधर्वांशी अनेकदा बोललेला आहात या विषयावर. हो, अनेकदा बोलले. म्हणजे त्यांची सगळीच गाणी गाजली होती. त्यातली पहिली नांदी होती ना ती देवसाख रागातली होती आणि ती बंदिश त्यांना सेंदेखा साहेबांकडे मिळाली होती. कारण 43 सालानंतर हे कला विकास सुरू झालं, पण 39 सालापासूनच छोटा गंधर्व सेंदेखा साहेबांकडे गाणं शिकवत होते. त्यामुळे सगळीकडनं घेत होते ते. आणि ह्या त्यांची 4 गाणी यातली ते इतकी गाजली. मी दादाने तर विचारलं, सगळी गाणी तुमची किती गाजली दादा? तर ते म्हणले, त्यात काय, आकर्षक रंगभूमीला गाणी केव्हा ठरतात? तर जेव्हा उत्तरांगाकडे जाणारी पदं असतात किंवा उत्तरांगापासून सुरू होणारी पदं असतात तेव्हा ती नेहमीच आकर्षक ठरतात. मला त्यांचं इतकं आश्चर्य वाटलं की त्यांनी एका वाक्यात त्याचं उत्तर दिलं की उत्तरांगाकडे जाणाऱ्या चाली किंवा उत्तरांगापासून सुरू होणाऱ्या चाली ह्या नेहमीच आकर्षक आणि नाट्योपकारक असतात. ती 4 गाणी तुम्हाला सांगते. दिलरुबा मधुर हा दिलाचा, दिलरुबा मधुर हा दिलाचा, दिलरुबा मधुर हा दिलाचा,
दिलरुबा मधुर हा दिलाचा छेडित राग गोड प्रीतीचा छेडित राग गोड प्रीतीचा दिलरुबा मधुर हा जीवाचा दिलरुबा मधुर हा चांद माझा हासरा चांद माझा हासरा नाचवी कसा प्रेम सागरा नाचवी कसा प्रेम सागरा प्रीत लहरी ये भरा प्रीत लहरी ये भरा चांद माझा हासरा सुख वेदया संसारा जगती मेळ जीवाचा प्यारा सुख वेदया संसारा जगती मेळ जीवाचा प्यारा सुख वेदया संसारा सुख वेदया संसारा छळी जीवा दैवगती अति छळी जीवा दैवगती अति छळी जीवा दैवगती छोटा गंधर्व खूप समृद्ध होते अगदी. आणि त्यांना अनेक गुरु लाभले आणि प्रत्येक गुरुकडनं छोट्या गंधर्वाने काही ना काही हो, घेतलं हो. आणि ते स्वतःच्या शैलीत मांडलं. अगदी तर ह्याच्यामध्ये त्यांच्या जे अनेक गुरु होते त्याच्यामध्ये गोवित्रीकर मास्तर होते. आत्ता ज्यांचा उल्लेख केला ते नरहर बुवा पाटणकर होते आणि बागलकोटकर बुवा होते. हे दोघंही देवगंधर्व पंडित भास्कर बुवा बखले यांचे शिष्य होते. त्याशिवाय गणेश बुवा पाध्ये, साक्षात मास्टर दीनानाथ मंगेशकर, आत्ता मगाशी तुम्ही ज्यांचा उल्लेख केला ते अवलिया गुरु सेंदे खान आणि जयपूर घराण्याचे बुर्जी खां साहेब, अशा सगळ्यांकडनं छोटा गंधर्वांना अनेक गोष्टी मिळाल्या. गायकीचं तत्व तर मिळालंच आणि बंदिशीही मिळाल्या. आणि त्यांचं ना असं कुठल्या गुरुंनी काय शिकवलं त्यांच्या लक्षात असायचं. गोवित्रीकर मास्तरांनी शिकवलेला प्यारे जीने छो यमन ते म्हणून दाखवायचे. पण सगळ्यात मला जास्त त्यांचं इतकं आश्चर्य वाटलं की त्यांनी एकदा सांगितलं आम्हाला की बागलकोटकर बुवा जे भास्कर बुवांकडे शिकायचे तर देवगंधर्वांनी त्यांना सूर मल्लांमध्ये एक तान शिकवली होती. ती बरोबर 13व्या मात्रेपासून सुरू होते आणि बरोबर समेवर येते आणि मग त्यांनी आम्हाला ती म्हणून दाखवली. तर मला म्हणजे इतकं जुनं लहानपणी बालमोहनमध्ये शिकलेली तान त्यांनी नंतर ते म्हणायचे. मी 4-5 वेळा वेगवेगळ्या वेळी त्यांना प्रश्न विचारला, राजा ती तान म्हणून दाखवता का? ते बरोबर 13 मात्रे सुरू व्हायचे आणि बरोबर समेवर यायचे. ती मी तुम्हाला म्हणून दाखवते. एकोणीसशे 50 सालापासून छोटा गंधर्व आताची जी रूट पद्धत आहे तसं नाईटवर काम करायला लागले. आणि याच्यात असा एक फायदा झाला की संगीत रंगभूमीवरची जी सगळी गाजलेली नाटकं होती त्याच्यामध्ये मग स्वरराज छोटा गंधर्व काम करत होते. मग सौभद्र, मृच्छकटिक, संशय कल्लोळ, मानापमान अशी सगळी गाजलेली नाटकं ते करत होते. आणि त्यांच्या सगळ्या भूमिका आजवर त्यांनी केलेल्या भूमिका रसिकांच्या स्मरणात आहेत. या सगळ्या गाजलेल्या नाटकातली पदं आपण सगळीजण जाणतोच, अनेक रसिक जाणतो की ही शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींवर आधारित होते. मी देवगंधर्वचं काम सुरू केलं ना तेव्हा मला असं वाटायचं की पूर्वीच्या बंदिशी कशा असतील, कशावर आल्या असतील आणि आपल्याला कोण सांगणार. पण स्वरराजांना सगळं माहीत होतं. अगदी सौभद्रपासून शाकुंतलापासून सुवर्णतोलापर्यंत त्यांना सगळं माहीत होतं. त्यामुळे इतकी माहिती झाली ते म्हणायचे की ह्या नाटकातनं कामं करणं म्हणजे विद्यापीठाचं शिक्षण आहे. हो, कारण त्याच्या ज्या मूळ बंदिशींचा त्याने अभ्यास केल्यामुळे
त्याच्यात किती वैभव आहे त्यांना माहीत होतं. आता मी तुम्हाला याची काही उदाहरणं देते. पहिलं मी तुम्हाला म्हणून दाखवते मानापमानमधलं प्रेम सेवा शरण, जे मूळचं भिंपलासमध्ये होतं. पंडित गोविंदराव टेंबे यांनी लावलेली चाल ही भिंपलासमध्ये होती, त्याच्यावरनं ते पद आलं होतं. पण पुढे मास्टर दीनानाथरावांनी ते बदललं आणि स्वतः स्वरराज छोटा गंधर्व हे दीनानाथरावांकडे शिकत असल्यामुळे त्यांना माहित होतं की हा बदल कसा झाला.
चांद कीर्ती हार मज चांद तव पदी वाहिला प्रेम सेवा शरण प्रेम सेवा शरण प्रेम सेवा शरण सहज जिंके मना. शैलाताई, स्वरराजांनी संगीत नाटकांमधनं कामं करताना मूळ चाली बदलल्या नाहीत, कुणाची नक्कलही केली नाही. जे होतं ते त्यांचं स्वतःच्या विचारांनी घडवलेलं असं गाणं होतं. संगीतातलं सौंदर्य टिपण्याची एक दिव्य दृष्टी पंडित छोटा गंधर्व यांच्याकडे होती. बंदिशीप्रमाणेच उपशास्त्रीय संगीतातनं उगम पावलेल्या काही चालीही नाट्यसंगीतामध्ये अगदी सुस्थापित झालेल्या होत्या. इथे बाई सुंदराबाई यांचा आवर्जून उल्लेख करायला लागतो. बालगंधर्वांच्या संगीतकारांमध्ये बाई सुंदराबाई यांचं मानाचं पान आहे. बाई सुंदराबाईंची ठुमरी शैलाताई आता तुम्ही आम्हाला गाऊन दाखवा. आणि पुढेही त्यांचा जो काही संगीत रंगभूमीला त्यांनी जे योगदान दिले त्याबद्दलही सांगा. बाई सुंदराबाई या श्रेष्ठ ठुमरी गायिका होत्या. आमच्याकडे एक आठवण अशी आहे की भास्कर बुवांकडे त्या गेल्या आणि म्हटल्या, बुवा मला शास्त्रीय संगीत शिकवा. तर बुवा त्यांना इतके मानायचे बाई सुंदराबाईंना की ते म्हटलं, अहो तुम्ही जर क्लासिकल शास्त्रीय संगीत शिकलात तर आम्ही ठुमरी कोणाची ऐकायची. या बाई सुंदराबाईंच्या चाली एकच पाहिल्या सगळ्याच गात्या. त्यातली एक मी चाल म्हणून दाखवते. तन मन धन वारे जाओ, तन मन धन वारे जाओ, तन मन धन वारे जाओ, तन मन धन वारे जाओ. जब से गए परदेस, जब से गए परदेस, पिया मोरे, पिया मोरे, परेना हारे हारे, तन मन धन वारे जाओ, तन मन धन वारे जाओ. तन मन धन वारे जाओ, तन मन धन वारे जाओ, तन मन धन, तन मन धन, तन मन धन वारे जाओ. पिया मन से
मजबरे गोपला प्रभु मजबरे गोपला प्रभु मजबरे गोपला जीवनासी मम आधार जीवनासी मम आधार गुरु जो तो ही कसा आजी लोपला प्रभु मजबरे गोपला प्रभु मजबरे गोपला प्रभु मजबरे प्रभु मजबरे प्रभु मजबरे गोपला स्वरराज छोटा गंधर्व यांच्या उत्तुंग गायकीचा एक धांडोळा घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि ह्या भागाची सुरुवात स्वरराज छोटा गंधर्व यांच्या शास्त्रीय गायनाकडे थोडासा आपण या भागात दृष्टिक्षेप टाकूया. स्वरराज छोटा गंधर्व यांना अनेक गुरु लाभले होते, ज्याविषयी आपण मागे बोललो, आणि ह्या सगळ्या गुरूंकडनं त्यांनी अनेक प्रकारचं संगीत आत्मसात केलं आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या बंदिशी त्यांना मिळाल्या. त्याच्यावरती त्यांनी काम केलं, स्वतःचे विचार त्याच्यावरती केले. तर त्यातला शंकराभरण असा एक राग होता आणि कर्नाटक संगीतातनं आला होता का? कर्नाटक संगीतातनं आला होता, पण त्यांनी त्याच्यात स्वतः बंदिशे बांधले आहेत. आता ही पण बंदिश शंकराभरणमध्ये त्यांनी बांधलेली आहे.
पे सगुण भयो शुभ दिन शुभ घड़ी पे बोले कगवान नींबुआ के डारे पे. कर्नाटक संगीतातनंच उगम पावलेला अजून एक राग म्हणजे हंसध्वनी. तर स्वरराजांनी या रागातही बंदिश नवीन बांधली होती आणि काहीतरी एक वेगळीच बंदिश त्यांनी बांधली आणि होती. ज्याच्यात त्यांचा विचार असायचा, म्हणजे त्यांना एक सार्थ बंदिशी असाव्यात हे तर त्यांचं होतंच. पण ह्याच्या मागे एक गोष्ट आहे की आलिया फत्तू नावाचे तान उत्तम घेणारे, म्हणजे तान के कप्तान ज्यांना असे म्हणावे, असे जे दोघे बंधू होते ते म्हणजे अली बक्ष आणि फतेह अली, त्यांना आलिया फत्तू या नावाने ओळखत. आणि ते जगातून निघून गेल्यानंतर स्वराजांना काय वाटलं की तान के कप्तान तर गेले, तर म्हणून त्यांनी बंदिश अशी बांधली हंसध्वनीमध्ये, तान तो चली गई साची लाश रही तान की पाची तान लई गयो तान कपतान गुणीजन गाये आलापी साची. अशी त्यांनी एक सुंदर बंदिश बांधली, ती मी आता म्हणून दाखवते. तान तो चले गए साचे तान तो चले तान तो चले गए साचे लाश रही तान की पाचे तान तो चले गए साचे. लाश रही तान की पाचे तान तो चले गए साचे तान तो चले तान ले गयो तान कपतान तान ले गयो तान ले गयो तान कपतान गुणजन गाय आलापी साची गुणजन गाय आलापी साची तान तो चले गए साचे तान तो तान तो लाश रही तान की पाचे तान तो चले गए साच तान तो चले गए साच. किती सुंदर बंदिशी, त्यामागे किती सुंदर विचार आणि हे विलक्षण बुद्धिमत्ता असल्याखेरीज त्याच्यावरती चिंतन केलेलं असल्याखेरीज हे शक्य नव्हतं. संगीताचा एक खूप मोठा व्यासंग छोटा गंधर्वांनी केला. अनेक ठुमऱ्या, दादरे, चैती, होरी, कजरी असा अनमोल खजिना त्यांच्याकडे होता. तर शैलाताई, तुम्हाला एवढा त्यांचा सहवास मिळाला, एखादी ठुमरी ऐकवा ना. ऐकवते मी. प्यार
हमारी सुन लो बिनत हमारी सुन लो बिनत हमारी सुन लो बिनत हमारी प्यारे रसिया बिहारी सुन लो बिनत हमारी जल बिन तरपे जैसी मछलियाँ वो ही दशा होगी हमारी प्यारे रसिया बिहारी सुन लो बिनत हमारी सुन लो बिनत हमारी सुन लो बिनत हमारी प्यारे रसिया बिहारी सुन लो बिनत हमारी सुन लो बिनत हमारी बिनत हमारी बिनत हमारी छोटा गंधर्वांचा एक खूप प्रदीर्घ सहवास तुम्हाला मिळाला. त्यांचं तुमच्या घरी येणं जाणं होतं, तुमचं त्यांच्या घरी जाणं होतं. अशा सगळ्या वेगवेगळ्या टप्प्यात तुम्ही त्यांचं एक अवलोकन केलं, त्यांच्या गायकीचं अवलोकन केलं. तर तुम्हाला अजूनही काही त्यांच्या बंदिशी आठवत असतील? मला 2 प्रकार सांगायचे. एक म्हणजे त्यांनी मिळवलेला नाटकातल्या मूळ बंदिशींचा खजिना त्यांनी मूळ बंदिशीचा मिळवल्यास, पण मास्टर दीनानाथ मंगेशकरांकडे शिकत असताना ज्या काही त्यांना बंदिशी मिळाल्या त्यातल्या काही बंदिशी नाटकात वापरलेत. त्यातलं बाबरी भाई मै बिरहन आणि मोरी निंद्या गवाई डारी रे ह्या 2 बंदिशी भावबंधनमध्ये वापरल्या गेल्या होत्या. मी तुम्हाला एक नक्की सांगते की माझे पहिले गुरुजी डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी दोन्ही नाटकातली पदं मला शिकवली होती. पण स्वरराजांना ह्या बंदिशी मास्टर दीनानाथांनी बिहागमध्ये शिकवल्या होत्या. अरे वा. आणि त्यामुळे मला असं कळलं की बिहागमधल्या बंदिशी असून नाटकात वापरताना तो नुसता बिहाग राहिला नाही, त्याचं एक वेगळं रूप झालं, ललित रूप झालं असं म्हणूया. त्यामुळे आपण आता मी त्या पहिल्या बंदिशी म्हणून दाखवते ज्या स्वरराजांना दीनानाथ मंगेशकरांनी शिकवल्या त्या, आणि मग त्याचं वेगळं रूप काय घडलं. आणि हेच स्वतः जसं डॉक्टर वसंतराव देशपांडे ह्या बंदिशिकात पदं गात तसं दादाही गायचे. बावरी भये मैं बिरहन बावरी भये मैं बिरहन बावरी भये मैं बिरहन पल नहीं लागे चैन पल नहीं लागे चैन बावरी भये बिरहन बावरी भये छाय रहे परदेस पिहरवा छाय रहे परदेस पिहरवा तरस रहे मोर नैनवा बावरी भये बिरहन बावरी भये मैं बिरहन बावरी भये दारुणा स्थिति दारुणा दारुणा स्थिति तिजाची दया प्रति
वाची तया प्रती दारुणा स्थिते दारुणा 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 स्थिते दारुणा दारुणा स्थिते प्रियजन पक्षा स्वीकारावे अंगा स्पर्शरती दारुणा स्थिते दारुणा दारुणा स्थिते मोरी निंदिया गवाईडारी रे मोरी निंदिया गवाईडारी रे निर्मोही बलमासे निहालडाई रे मोरी निंदिया गवाईडारी रे सोती थी मैं अपने मंदिर में सोती थी मैं अपने मंदिर में चौक परी पिया नहीं रे मोरी निंदिया गवाईडारी रे मोरी निंदिया गवाईडारी रे सकळ चराचरिया तुझा से निवास सकळ चराचरिया तुझा से निवास सकळ चराचरिया तुझा से निवास तुझा से निवास तुझा से निवास. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याकडे स्वरराज छोटा गंधर्व शिकत होते तेव्हा छोटा गंधर्व त्यांच्याकडनं अनेक बंदिशी शिकले, आणखीन खूप बंदिशी त्यांना मिळाल्या. तर तुम्हालाही त्याबद्दल काही माहिती आहे का? हो, आबरूत भराई बसनमधली, त्याने जहाज मनसागर जयजयवंतीतली, नंतर चंद्रप्रधान राधिका ती पण जयजयवंतीमधली, नंतर शंकर भंडारी बोले, अनेक बंदिशी ते शिकले. पण मी ना एकदा दिदींना लताबाईंना विचारलं होतं की म्हटलं तुमच्याकडे छोटा गंधर्व तुमच्या बाबांकडे शिकायचे ना? ते म्हणले हो, आम्ही दोघं शेजारी बसून शिकत होतो. क्या बात आहे. मी माझ्यामध्ये 32-33 साल तेव्हाच्या त्याच्यानंतरची असेल, कारण दादांचा जन्म 18 सालचा, त्यामुळे तसे ते मोठे होते, आणि दिदींचा जन्म 29 सालचा, त्यामुळे त्या 6-7 वर्षाचा तेव्हाची तरी गोष्ट असेल. पण त्यामुळे आम्ही दोघं शेजारी बसून गाणं शिकत होतो. आणि दिदींची स्मरणशक्ती अत्यंत पक्की होती, अगदी चांगली. दादांची दोघांची स्मरणशक्ती एकदम तल्लख. किती गोष्टी घडून गेल्या नाही एका कालखंडामध्ये. आपण आज मागे वळून बघितलं तर विस्मयचकित व्हावं अशा अनेक गोष्टी घडल्या. यातल्या काही बंदिशी अजूनही तुम्ही शैलाताई वाटलं तर गाऊन दाखवा. मला आता आपण हे प्रेमसेवा शरण ह्या 2 बंदिशी दिनाथरावांकडच्या पाहिल्या. आता मी तुम्हाला मधुमधुर या पदाबद्दल सांगते. विद्यार नाटकातलं पद आहे. एकदा मी स्वरराजाने विचारलं की मधुमधुराची ओरिजिनल बंदिश काय? ते म्हणले 4 आहेत. त्यांना सगळं पाठ असायचं. पॅरासेवांची छबत देखल आजा, साबरी सुरत मलकाजांची, तनमन की सुद्धा गोरजांची, आणि दिलीप बाबूंची श्याम सुंदर की देखली सुरत या, जी बालगंधर्व आहे गायची, ती मी आता म्हणून दाखवते. श्याम सुंदर की देखले सुरतिया भूल गई सुध सारी.
श्याम सुंदर के देखने सुरतिया भूल गए सुध सारी सारी भूल गए सुध सारी मोरा मुकुट मकराकृत कुंडल मोरा मुकुट मकराकृत कुंडल गलमाला वैजयंती विराज कमल नयन बन करे बाके सवरिया कोटि मदन छबहारी भूल गए सुध सारी मधु मधुरा तव गिरा मोहना भासे निषेचे भूल मना भासे निषेचे भूल मना भासे निषेचे भूल मना भासे निषेचे मदिरा म्हणू तरी ते भ्रांती मधुरी पुहाची खराही ख्याती दीन वशे परी मन धरणी करवी है नवल होई जना 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 करवी है नवल करवी है नवल करवी है नवल होई जना भासे निषेचे भूल मना मानापमधलं जे खरा तो प्रेम आहे ना त्याची मूळची कबाली आहे वा तर ती स्वरराज फार सुंदर शिकवायचे मी तुम्हाला ते म्हणून दाखवते पिया बिन कछु ना सुहाय सखीरी मैं का पिया बिन कछु ना सुहाय पिया बिन कछु ना सुहाय सखीरी मैं का पिया बिन
कछु ना सुहाय। सखी रे मैं का पिया बिन कछु ना सुहाय। तुम तो सैया सोतन घरावत, तुम तो सैया सोतन घरावत, मोरा जिया घबराय। सखी रे मैं का मोरा जिया घबराय। सखी रे मैं का पिया बिन कछु ना सुहाय। सखी रे मैं का पिया बिन कछु ना सुहाय। न रही दिल के लगने की हवा देख लिया। याद करके तुम्हें, याद करके तुम्हें 2-4 बरस देख लिया। हाँ तुमको हम खा रहे मोहब्बत नजर गैरों पर। तुमको दिल दे के अजराने वतन देख लिया। पिया बिन कछु ना सुहाय। सखी रे मैं का पिया बिन कछु ना सुहाय। सखी रे मैं का पिया बिन कछु ना सुहाय। सखी रे मैं का पिया बिन कछु ना सुहाय। खरा तो प्रेमा, खरा तो प्रेमा ना धरी लोभ मने। 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 लोभ मने, लोभ मने। किती ह्या सगळ्या एकामागून एक म्हणजे त्या सुरांच्या लढी उलगडाव्यात तशा तुम्ही एकामागून एक रचना नाही, सांगताय आणि सगळ्या. स्वराजांकडे असा अमाप साठा होता. हे काहीच नाही. हं. आपण नुसतंच थोडंसं उदाहरण देतोय आणि अगदी एक एपिसोड नेमका करायचा म्हणून आपण नुसतं म्हणतोय. पण स्वराज हे सगळे ना महान गुरु आमचे सगळे फार मोठे होते. म्हणजे आपली कुवतच नाही त्यांच्याकडनं एवढी घ्यायची, पण जे काय मिळेल ते आपण साठवायचं. हो. एवढे फक्त श्रद्धेने काम करायचं, बाकी काहीही नाही. शैलाताई, फक्त एक मला जे जाणवतं एक सामान्य रसिक म्हणून, की हे जे काही तुम्ही आता गाऊन दाखवताय हे आज कुठे ऐकायलाही मिळणार नाहीये, या बंदिशीही कुठे ऐकायला मिळणार नाहीयेत. आणि एक प्रकारचं हे सगळं दुर्मिळ धन आहे. आणि हे जे तुम्ही आता हा उपक्रम करताय याच्यातनं हे सगळ्यांसाठी कायमचं राहणार आहे, याचा एक सार्थ आनंद मला सुद्धा वाटतो आहे. आणि मला वाटतं ह्याचा सगळ्यांनी आज जे गाणं आहे त्यापेक्षा अजून काय काय होतं आणि ते राहणार आहे, ह्याच्यासाठी हा जो काही उपक्रम चालला आहे तो सगळ्यांनी ऐकावा असं मला या निमित्तानं वाटतं.
स्वरराज छोटा गंधर्व यांचं स्मरण करूया आणि त्यांच्या भैरवीने आता कार्यक्रमाची सांगता करूया. चल जीवा दल बगते अति चल जीवा दल बगते अति चल जीवा दल बगते अति सिद्ध गादर गाव कुठारत सिद्ध गादर गाव कुठारत चल जीवा दल बगते अति जल देवा जल बगते अति सिद्ध गादर गाव कुठारत सिद्ध गादर गाव कुठा चल देवा जल बगते अति चल देवा चल देवा चल देवा जल बगते अति चल देवा जल बगते शशि सूर्य गगने प्रकाशते शशि सूर्य गगने प्रकाशते शशि सूर्य गगने प्रकाशते परिदाव के तुझा जासते परिदाव के तुझा जासते परिदाव के तुझा जासते जन जगीत शिव दुख सागत जन जगीत शिव दुख सागत चल जीवा जल बगते अति चल जीवा